नमस्कार, वेलकम बॅक. आज बाळाचं लसीकरण आहे. तो 1.5 महिन्याचा झाला. गुरुवारीच गव्हर्नमेंटचं व्हॅक्सिनेशन झालं आणि त्या दिवशी मला जाता आलं नाही कारण खूप पाऊस चालू होता. सानवीचे पप्पा पण घरी नव्हते, तर मला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळे ते राहून गेलं. आता एकच पर्याय आहे, म्हणजे मी आशा ताईंना विचारलं होतं, आशा वर्कर ताईंना, की आता देता येईल का? तर त्यांनी सांगितलं की आता सेशन नाही आहे, महिना पूर्ण झाला आहे आणि जेव्हा त्यांची डेट येते तर तेव्हा मला उशीर होईल. म्हणून हे वेळेवरच दिलं गेलं पाहिजे, म्हणून मी आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देते. तर 6 आठवड्यांचं जे आहे ट्रिपल, नंतर मग पोलिओ, कावीळ, B2, मेंदूज्वरचं, रोटा व्हायरस आणि न्यूमोकोकल, तर हे आता सगळे वॅक्सिन्स मला प्रायव्हेटला घ्यावे लागतील. आणि चुकवायला नव्हतं पाहिजे हे नंतर कळलं, कारण आम्हाला बराच खर्च आला. प्रायव्हेटला जे फ्री होणार होतं त्याला खर्च आला. तर आम्ही इथे आलो. बाळ बरंच रडलं व्हॅक्सिन घेतल्यानंतर. पुन्हा तिकडनं घरी आल्यानंतर बाळाला औषध देऊन झोपून दिलं. तोपर्यंत सानवी पण स्कूलमधून आली होती आणि तिने सांगितलं की तिला जेवायचं नाही आहे, तर शिरा खायचा आहे. कुठला शिरा खायचा आहे माहिती आहे? तिला खायचा होता राजगिऱ्याचा पीठचा शिरा. तर जेवढं पीठ उरलं होतं, पूर्ण वाटीभर पण नव्हतं, थोडं वाटी कमी होतं, तर जेवढं होतं तेवढं मी पीठ घेतलं आणि शिरा करायला घेतला. आता राजगिरा पीठ ओलं होईल तेवढं मला इथे तूप घालायचं आहे, कारण शिरा झाल्यानंतर पण त्याला खूप तेल म्हणजे तूप सुटतं. आता हे परतून घ्यायचं आहे, छान खमंग भाजून घ्यायचं आहे तुपात. बाजूलाच इथे दूध तापत ठेवलं आहे मी, कारण दूध घालायचं आहे त्याच्यात. आता हा छान असा लालसर रंग येईपर्यंत आणि छान सुगंध सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. बाळ रडलं म्हणून आता छान झोपलं आहे, तोपर्यंत मी हे काम करून घेते. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही त्यात घालू शकता. थोडं वेलची पावडर टाकायची आहे. जेवढं पीठ होतं तेवढंच मी गूळ इथे घेतला आहे. गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाकून जे दूध गरम करत ठेवलं आहे मी ते त्यात घालणार आता. सानवीला गोड आवडत नाही, पण काही असे ठराविक पदार्थ आहे जे ती स्वतःहून मागते. प्रत्येक गोड पदार्थ ती खात नाही, पण हा आवडला आणि ती काही असं गोड खायला म्हणते ना, तर मला असं वाटतं म्हणजे बरं आहे, काही तर खाते, नाहीतर ती तिखटच खाते, गोड तिला काही आवडत नाही. डिलिव्हरीनंतर मी असा पातळ शिरा खात होती, म्हणून हाही जरा सैलच ठेवला आहे आणि छान पण लागतो. खूप लुसलुशीत मऊ असा छान पातळ असा शिरा होतो. पातळ म्हणजे लुसलुशीत आहे, जास्त पातळ पण नाही आहे. बघा, तुम्ही टेक्स्चर बघू शकता. कलर पण किती सुंदर दिसतो, म्हणून ती त्याला चॉकलेट शिरा म्हणते सानवी. 2 ते 3 मिनटं मी बारीक फ्लेमवर म्हणजे कमी फ्लेमवर परतून म्हणजे वाफ काढून घेतली आणि आता हा शिरा रेडी आहे. दीदी, शिरा रेडी आहे, खाशील ना बेटा आता? तिला पण घाई झाली आहे, पुन्हा पुन्हा विचारत होती की कधी बनेल, मला दे लवकर. काय बघते? तिचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम राहिलेला होता, तो आज झाला. साडी नेसून गेली होती, पण तिथेच ती परत ड्रेस चेंज करून आली आहे घरी. हा असा सुंदर शिरा, छान चविष्ट शिरा रेडी आहे. चला आता सानवीला मी टेस्ट करवते. अशाच छान छान व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.